आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि मशाल न्यूज नेटवर्क हे चॅनल सबस्क्राइब करा. मशाल न्यूज नेटवर्कमध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आज आम्ही तुम्हाला वाडा तालुक्यातील धाकेदा गारगाव येथील पुरातन शिवमंदिराची माहिती देणार आहोत. वाडा तालुका हा निसर्गरम्य तालुका आहे. या तालुक्याला ऐतिहासिक व पौराणिक वारसा आहे. इतिहास काळातील किल्ल्यांच्या पाऊलखुणा जशा जागोजागी अनुभवायला मिळतात, तशाच पुरातन काळातील वास्तूही पाहायला मिळतात. वाडा तालुक्यातील गारगाव हे वाडे शहरापासून उत्तर दिशेला 15 किलोमीटर अंतरावर गारगावी नदीकिनारी 8-10 पाड्यांचे मिळून विखुरलेल्या वाड्या वस्त्यांचे गाव. गर्ग ऋषींच्या नावावरून नदीचे नाव गरगई किंवा गारगाई पडले असावे. नदीच्या नावावरून गावाचे नाव गारगाव ठेवले असावे. या नदीचा उगम सह्याद्री पर्वतात घोटीजवळ आहे. वैतरणीची ही उपनदी आहे. गावाचे मुख्य नकाशातील ठिकाण गाळ्याचा पाडा येथून जवळच पश्चिम दिशेला टेकडीवर होते. पुरातन काळात तेथे वस्ती होती. टेकडीवर गणेश मंदिर, मकरध्वज मंदिर ही पडकी मंदिरे व गावदेवी मंदिर, जरीमरी मंदिर, शिवमंदिर आजही अस्तित्वात आहेत. वेताळ, मारुती, खंडोबा, भैरोबा, चेडोबा, वाघ्या इत्यादीपैकी बरीच अस्तित्वात आहेत. गारगाव हे पुरातन काळात राजे राजवाडे असताना एखाद्या राजाच्या संस्थानात असावे. या ठिकाणी चपट्या चौकोनी विटांचे बांधकाम असलेले मोठे 3 पडक्या महलांचे अवशेष विटांच्या ढिगाऱ्यावरून निदर्शनास येतात. शेती कसताना भुयार दिसून आले, पण ते शेतकऱ्यांनी बुजून टाकले. पूजेची उपकरणे, मूर्ती, भांडी अशा वस्तू सापडतात, पण त्यांचा गाजावाजा न करता त्या जमिनीत पुरतात अथवा नदीच्या पात्रात टाकतात. नदीत घोडे धुण्याच्या डोहाला घोडद, कुंभार विटा तयार करीत त्या डोहाला कुंभारी, भालेकुंड, चांभारकुंड अशी डोहांची प्रचलित नावे आहेत. नदीकिनारी शिवमंदिराजवळच स्मशानभूमी आहे. तेथे अनेक थडगी अजून अस्तित्वात आहेत. इंग्रजांची सत्ता असेपर्यंत येथे दसरा सणाला रेड्याचा बळी देण्याची पद्धत होती. आता ती बंद आहे. गावाच्या मूळ ठिकाणाला नदी 3 दिशांना वळण घेते. टेकडीच्या पश्चिम दिशेस ती दक्षिण उत्तर वाहिनी आहे. येथेच पुरातन काळातील 2 शिवलिंग असलेले पुरातन काळातील हेमांडपंथी शिवमंदिर असावे. अलीकडच्या काळात 21 बाय 21 फूट मापाचे दगडी पाया, विटांच्या भिंती व कौलारू छप्पर असलेले लाकडी मंदिर, पत्र्यांचा मंडप असे बांधकाम होते. या मंदिराचे कागदोपत्री नाव रामेश्वर देव अशी नोंद आहे. नदीच्या डोहाचे नाव धाकेदा म्हणून धाकेश्वर असेही म्हणतात. हे स्थान अत्यंत जागृत आहे. अनेक शिवभक्त येथे राहून गेले, पण त्यांचा निभाव लागत नाही. बऱ्याच भक्तांना चांगला अनुभव येतो. त्यामुळे नियमित येणारे भक्तही बरेच आहेत. देवस्थानाची पूजा अर्चा व्हावी, उत्सव व्हावेत म्हणून लोकांनी दान केलेली देवस्थानाची जमीन आहे. शिवरात्रीस यात्रा भरते, भजन कीर्तन असते, अभिषेक घालतात, भंडारा होतो. त्रिपुरारी पौर्णिमेस जागर असतो, भंडारा होतो. पावसाळ्यात बरेच दिवस पाऊस पडत नसला तर शेतकरी देवाचा गाभारा घागरीने पाणी आणून भरीत. गाभारा भरला की हमखास पाऊस पडत असे. याचा आम्हाला चांगला अनुभव आहे. तसे हे ठिकाण दुर्लक्षितच, कारण येथे मनुष्यवस्ती नाही. आता गाळ्याचा पाडा ते मंदिरापर्यंत खडीचा रस्ता झाला आहे. 4 चाकी वाहने पावसाळ्यात सुद्धा मंदिरापर्यंत जाऊ शकतात. आपणही एकदा तरी या पवित्र स्थळी भेट देऊन देवदर्शन घ्यावे. आजपर्यंत नदीला अनेकदा महापूर आले. मंदिराच्या पायरीपर्यंत पाणी आले की पूर कमी होत असे. रविवार
दिनांक 28 ऑगस्ट 2011 रोजी भयंकर अतिवृष्टी झाली. नदीला भयंकर पूर आला आणि शिवमंदिर सर्व अवशेषांसह पूर्ण वाहून गेले. जमिनीपासून 20 फूटवर पुराचे पाणी गेल्याने विटा, कौले, पत्रे, छप्पर सर्व वाहून गेले. गंगामाईने सर्व स्वच्छ करून ठेवले. वाहून गेलेली लाकडे झाडाच्या शेंड्यावर अडकून राहिली आहेत. मात्र मंदिरात देवीच्या पूजेसाठी व अन्य वापरातील वस्तू शंख, ताट, तामण, तांब्या, पळी, गळत्या, निरंजन, दिवे, तांब्याचे नाग, त्रिशूळ, पितळी मूर्ती यातील एकही वस्तू वाहून न जाता त्याच ठिकाणी कशा राहिल्या हे तो शिवशंभूच जाणे. सदर ठिकाणी मजबूत मंदिर बांधले जावे हाच संकेत जणू शंभू महादेवाने भक्तांना दिला. म्हणूनच मंदिर बांधण्यासाठी सर्व परिसरातील जनतेचे एकमत झाले आणि परिसरातील दानशूर भक्तांच्या मदतीने एक सर्वांग सुंदर व भव्य असे मंदिर उभे राहिले आहे. महाशिवरात्रीला या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी गर्दीचा महासागर लोटतो. आपणही या देवस्थानाला अवश्य भेट द्यावी. धन्यवाद. ओम नमः शिवाय. हे जे शिवमंदिर आहे हे पुरातन काळातलं असं आहे. ज्या वेळेला शिवरायांच्या वेळेला रजवाडे जे होते त्यापैकी जव्हार संस्थानामध्ये कदाचित ते असावं. त्याचे काही कुठेही लेखी असं उपलब्ध नाही. पूर्वीचं मंदिर जे होतं ती पडली गेली. कारण या ठिकाणी जे शिवमंदिर आहे असं एकच आहे असं नाही, तर इथे गणेश मंदिरही आहे, मगर ध्वजाचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे आणि मूळ गाव जो आहे गारगाव, या गारगावचं हेच स्थान आहे नकाशामध्ये. आज गारगाव म्हटलं की त्याच्यामध्ये जवळजवळ 7-8 पाडे आहेत. त्याच्यामध्ये चिंचपाडा, आंबेपाडा, टोपलेपाडा, भोईरपाडा, नाकाडपाडा, कोकणपाडा, गाळाचा पाडा 2 पाडे आहेत. ते एकूण जर असं म्हणतात की 12 पाडे म्हणतात त्याला. 12 पाड्यांचे पूर्वी या ठिकाणी गाव जे होतं त्या गावाच्या खुणा आजही उपलब्ध आहेत. या टेकडीवर बरेच अशी घरटे आहेत, ते आजही स्पष्ट दिसतात. 3 पडके महाल, ते 3 पडके महालही आज आपल्याला उपलब्ध म्हणजे पडलेले दिसू शकतात, कारण चपट्या विटा आणि ढिगारे आहेत. शेतकरी या ठिकाणी शेती करत असताना या टेकडीवर त्यांना पुरातन काळातले अनेक अवशेष सापडले. पण त्यांनी काय केलं की ते अशिक्षित असल्यामुळं त्या वस्तू, पूजेची भांडी असतील, दिवे असतील, त्या पुरून टाकल्या किंवा नदीमध्ये नेऊन टाकल्या. असंही म्हणतात की या ठिकाणी एक भुयार आहे. शेतकऱ्यांना एक भुयार दिसलं, त्यांनी ते गाडून टाकलं. कालांतराने या ठिकाणचं गाव ओस पडला. लोक जिकडे तिकडे पाड्यावर शेतीवर करण्यासाठी राहायला लागले. आणि पूर्वीची पद्धत इथं अशी एक होती, राजे रजवाडे असताना आमचे आजोबा वगैरे सांगायचे, वडील वगैरे सांगायचे की या ठिकाणी दसऱ्याला हेल्याचा म्हणजे बळी द्यायचे त्याला दसऱ्याच्या वेळेला. तर ती प्रथा कालांतराने मग स्वातंत्र्यानंतर ती बंद झाली. हे मंदिर इथे स्मशानभूमी जवळच आहे याच मंदिराच्या बाजूला. आणि थडगीसुद्धा आतापर्यंत होती. आता ती शेतकऱ्यांनी त्या दगड जे होते ते काढून टाकले. आता ते शेती करतायत. पूर्वीचे मंदिरं कसे असतील ते माहीत नाही, पण तिकडे गणेश मंदिर आहे आणि मगरध्वज मंदिर आहे, त्याच्यावर कोरीव काम त्या लाकडावरती केलेलं आहे. इथलं जे मंदिर होतं ते आम्ही तरी लहानपणापासून पाहिलं की लहान लहान मंदिर 21 फूट बाय 21 फूट या मापाचं मंदिर, विटांच्या भिंती, दगडी पाया, वरती कौलं,
पण ही जमीन जी आहे ती गाळाची असल्यामुळं या ठिकाणी फाटते जमीन आणि लाकडाला वळवी लागायची, वाळवी ज्याला म्हणतात ते. तर त्याच्यामुळे ते मंदिर लगेच खराब व्हायचं आणि पडझड व्हायची. आम्ही आमच्याच काळामध्ये 2 वेळा त्याची दुरुस्ती आम्ही केलेली आहे. हरिश्चंद्र पाटील आहेत, त्यांच्या स्वतः ट्रॅक्टरवर आम्ही इकडनं लाकडं आणली आणि हे मंदिराची दुरुस्ती केलेली आहे. पण ते फार वर्ष टिकत नव्हतं, 2-4 वर्षांमध्ये ते पडायचं. शेवटी 28 ऑगस्ट त्या दिवशी रविवार होता आणि भयंकर पूर झाला, महापूर. आजूबाजूच्या गावाला मला वाटतं मलवाड्याचा पूल गेला, मलवाड्यात पाणी घुसलं, पीकमध्ये पाणी घुसलं आणि इथे तर ह्या टेकडीपर्यंत ते पाणी गेलं. आणि टेकडीपर्यंत पाणी गेल्यानंतर या जमिनीच्यापासून जवळजवळ 15 फुटावर पाणी गेलं आणि त्याच्यामुळे हे मंदिर सर्व वाहून गेलं. पडक्या भिंती होत्या त्याही तुटल्या गेल्या, मंदिर वाहून गेलं, विटा गेल्या वाहून, कौलं गेली वाहून, लाकडं गेली. पण विशेष असं म्हणता येईल की लाकडं जी होती ती एक पण लाकूड त्यातलं गेलं नाही, ती झाडांना अटकली. आणि साधारणतः रविवारचा संध्याकाळचा वेळ होता, त्यावेळेला हा पूर झाला. संध्याकाळी रात्री माहिती मला मिळाली की मंदिर वाहून गेलं. म्हणून दुसऱ्या दिवशी मी सकाळीच या ठिकाणी 7 वाजता इथे आलो. 7 वाजता आल्यानंतर पाहतो भयंकर तुफान झालेलं या ठिकाणी, महापूर झालेला आणि हे सगळं स्वच्छ केलेलं होतं. जी विटा कौलं बाहेर वाहून गेलेली होती ती पाहिली आणि मंदिरामध्ये आलो. मंदिरामध्ये आल्यानंतर पाहतो तर या ठिकाणी देवाच्या ज्या वस्तू होत्या त्याच्यामध्ये गळती, ताट, ताम्हण, दिवे, पणत्या यातली ही एकही वस्तू गेली नसल्यामुळं कदाचित ईश्वराचा हा संकेत असावा असं मला वाटायला लागलं. आणि माझ्या मनाने ठरवलं की हे मंदिर चांगल्या प्रकारचं झालं पाहिजे. आणि लगेच मी कामाला लागलो. गेल्यानंतर मग हरिश्चंद्र पाटील आहेत किंवा गावातली जी थोर मंडळी आहे, कार्यकर्ते आहेत, त्यांना मी भेटत गेलो, त्यांना सांगत गेलो. म्हटलं काय करावं आता, हे मंदिर तर बांधलं पाहिजे, आपल्याला मंदिर बांधणारच होते. गावाने मंदिर बांधलं नसतं अशातला भाग नाही. पण जरा बरेचसे लोक पूजा अर्चेला येतात. आता श्रावणी सोमवार होता, दर सोमवारी मी असायचो, दर सोमवारी इथे लोक भरपूर येतात, पूजा अर्चा करतात, नारळ वाहतात. संपूर्ण श्रावण महिन्यामध्ये इथे लोक येतातच. आणि आता तर शिवरात्रीला म्हणजे भयंकर मोठी यात्रा भरते. मी दरवर्षी दुकानाचा हिसाब लिहितो. मागच्या वर्षी तरी 80च्या वरती देणगीदारांनी देणगे दिलेले दुकानाचा हिसाब आहे. त्याच्या आधी काय उठून गेले असतील ते पत्ता नाही. तर अशा प्रकारचं सहकार्याने हे शिव मंदिर उभं राहिलेलं आहे. आणि इथे नमशिवाय ह्या गारगाव जे देवस्थान आहे, देवस्थानचे हे मंदिर आहे आणि हे पुरातन आहे. हे ब्रिटिश काळापासून इथे आहे आणि त्याच्यावर आमच्याकडे अशी एक नोंद पण आहे, रामेश्वर मंदिर असं ह्या 7बाऱ्यावर सुद्धा, ह्या जमिनीच्या 7बाऱ्यावर ते नोंद आहे आणि ते पुरातन आहे. ही देवाची जमीन आहे. त्याच्यावरती असा उल्लेख पण आहे, सदर ही देवस्थानी जमीन असल्यामुळे तिची विक्री होत नाही असं आम्हाला त्याच्यावरती टीपसुद्धा आहे. तरी हे पुरातन मंदिर आजपर्यंत चांगल्या पद्धतीने ते आम्ही ह्याचा थोडासा जीर्णोद्धार करून आणि बांधतो. आणि हे इथे जी शिवरात्रीची यात्रा जी आहे ती पुरातनपासून आहे. प्रत्येक लोक येऊन आणि इथे शिवरात्रीला मोठी गर्दी बसते आणि आता तो भव्यदिव्य होत चाललेली आहे. तरी ह्या मंदिरासाठी आम्ही याचा पण प्रयत्न केलेला आहे, तीर्थक्षेत्र पर्यटन विकासाचा. तो जर आम्हाला भेटला तर आम्हाला इथे चांगल्या पद्धती आणि समोरच आम्ही आता एक बंधारा घेतला आहे. त्या बंधाऱ्यामध्ये चांगलं पाणी आहे, त्याची दुरुस्ती झालेली आहे आणि संत गतीने पाणी इथे राहिल्यानंतर आम्हाला थोडंसं मुलांना बोटिंग हे ते करता पण येणार आहे अशा पद्धतीचं. आणि एका कुशीमध्ये असे दोन्ही बाजूंनी टेकड्या आणि मध्ये हे मंदिर अशा पद्धतीचं इथं आम्ही हे सगळं केलेलं आहे. आणि रस्तासुद्धा इथे म्हणजे मंदिरापर्यंत रस्ता पण पूर्ण झालेला आहे दगडीचा.
शिवमंदिर आहे. या शिवमंदिरामध्ये विशेष असं आहे की हे पुरातन असून याची तशी स्पष्ट अशी नोंद नाही, परंतु या ठिकाणी या 2 पिंड्या आहेत. अशा 2 पिंड्या असलेलं ठिकाण फक्त त्र्यंबकेश्वरला एका ठिकाणी आहे असं म्हणतात. विशेषतः म्हणजे प्रत्येक ठिकाणी एकच पिंडी असते, या ठिकाणी 2 पिंड्या आहेत. आणि भव्य दिव्य अशी या ठिकाणी यात्रा भरते. पूर्वी नदीचं जे पाणी यायचं ते मंदिरामध्ये यायचं, पण लहान मंदिर होतं. पिंड्या त्या ठिकाणी आहे, ते हलवलेलं नाही. पण नंतर मंदिर जेव्हा बांधलं तेव्हा आम्ही वरचा भाग काही उंच केला आणि त्याच्यामुळं त्याला आणखी विशेष शोभा आली. आता नदीचं पाणी शिरतं याच्यामध्ये मंदिरामध्ये येत नाही. पूर्वी तर एक प्रथा अशी होती की जेव्हा पाऊस पडायचा त्यावेळेला काही वेळेला पाऊस जायचा, पाऊस गेला की शेतकरी चिंतातूर व्हायचे. मग वडीलधारी मंडळी म्हणायची चला आपण पिंड्या फोडवायला जाऊ, आणि मग लोक घागरी बादल्या अशा प्रकारचे घेऊन यायच्या. आणि या ठिकाणी शंकराच्या पिंडीवरती पाणी उतरलं आणि जर पिंड्या बुडल्या तर हमखास पाऊस पडायचा. पिंड्या जर बुडल्या नाही तर पाऊस पडायचा नाही. बहुतेक वेळा या पिंड्यांचं एक मला असं साधारण हे होतं कयासाठी होतं बाबा या पिंड्यांची जशी घडणावळ आहे या पद्धतीची घडणावळ मला त्र्यंबकेश्वरीचे जुने जे आहे जुना हे जिथे हे आहे म्हणजे गंगेचे जवळचं जुनी गंगा त्याजवळ तिथल्या ज्या पिंड्या आहेत त्या पद्धतीच्या तिथे पिंड्या असतात. यावरून असं वाटतं की त्या काळामधल्या या पिंड्या असल्या पाहिजे असं संकेत आहे. श्री रामेश्वर मंदिर हे खूप पुरातन मंदिर आहे. इथे ग्रामस्थांची खूप इच्छा होती की इथे या स्थळाचा विकास व्हावा आणि त्यासाठी त्यांनी खूप प्रयत्नसुद्धा केले, पण त्याला यश लाभत नव्हतं. पण आत्ताच 2 दिवसापूर्वी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी रुपेशजी म्हात्रे साहेब, भिवंडी पूर्वचे जे आमदार आहेत रुपेशजी म्हात्रे साहेब आणि रोहिदासजी शेलार साहेब, त्यांचे स्वीय सहाय्यक रोहिदासजी शेलार साहेब यांच्या प्रयत्नातून या मंदिराला आणि कोकण पर्यटन विकासाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. जय शंभो. हे शिवशंकराचं मंदिर हे खूपच प्राचीन असं मंदिर आहे आणि या म्हणजे क्षेत्राला किंवा या तीर्थक्षेत्राला मोठ्या प्रमाणात या पर्यटन स्थळ व्हावं अशी इकडं सर्व ग्रामस्थांची आमची पूर्ण एक ही होती. आणि ती जवळजवळ भिवंडी पूर्वचे जे रुपेश म्हात्रे साहेब आहेत त्यांनी ती पूर्ण केलेली आहे. जय हनुमान. हे जे मंदिर आहे याला मगरध्वजाचं मंदिर म्हणतात. हे हनुमानाचे पुत्र आहेत. आपल्या पूर्ण म्हणजे महाराष्ट्रात बघितलं किंवा कुठेही बघितलं एवढ्या परिसरामध्ये आपल्याला कुठेही हे मंदिर बघायला मिळत नाही सहसा. पण हे फार पूर्वीपासून आणि पुरातन काळापासून आमच्या गावामध्ये हे आत्तापर्यंत अस्तित्वात आहे. आणि दरवर्षी ज्या म्हणजे महाशिवरात्र असेल किंवा कधी इथे भरपूर भक्तगण येतात आणि याची पूजा करत असतात. तर आपल्या याची जी मगरध्वजाची जी मूर्ती आहे तर याची आख्यायिका म्हणजे आमचे पूर्वज जे होते तर ते आत्तापासून म्हणजे पूर्वीपासून सांगत आलेले आहेत की ज्या वेळेस आमच्या म्हणजेच जे पूर्वजांनी आम्हाला सांगितलं की जेव्हा गारगावमध्ये
हनुमानाची मूर्ती ज्या वेळेस गारगाई नदीमधून ह्या बाजूला आणायची होती त्यावेळेस त्यांचं जेव्हा बैलगाडीमध्ये आणायला चालले होते आणि घेऊन आले तर ती बैलगाडी त्या नदीतून वर चढायला तयार नव्हती. तर त्यावेळेस ग्रामस्थांनी जेव्हा लोकांनी सांगितलं गाडी का चढत नाही त्यावेळेस मग त्या लोकांनी इथे येऊन बघितलं तर याला पूर्णपणे घाम फुटलेला होता आणि मग त्यांनी विचार केला का याला घाम का फुटला आहे. तर त्याच्यानंतर मग पुन्हा तिथं गेले बैलगाडीजवळ. त्यानंतर तिथं बघितलं त्या मूर्तीला पण घाम फुटलेला होता आणि त्याच्यानंतर मग त्यांनी विचार केला का याच्यामध्ये काहीतरी आपण हे करूया. मग इथं येऊन एक श्रीफळ फोडून बघूया म्हणे. मग त्याच्यानंतर त्यांनी इथं श्रीफळ फोडलं त्यावेळेस ती बैलगाडी चढली. म्हणजे असं त्याचा एक आख्यायिका आहे असं आम्हाला पूर्वजांनी आम्हाला सांगितलेलं आहे का अशी ही घटना इथे घडली होती म्हणून. आणि भक्तजन पण त्या घटनेनंतर इथं मग दर्शनासाठी आणि हे पुरातन मंदिर आहे आणि पुरातन हे आहे म्हणून लोक इथं दर्शन करण्यासाठी येतात. आता आपण आलोय भुयारा गारगाव नदीच्या भुयाराजवळ. हे बघा हे जे आहे हे पुरातन काळाच्या अगोदरपासून आहे. हे राजवाड्याच्या पूर्वीपासून हे भुयार आहे. हे आपण तुम्ही बघाल तर हे एवढा हा जो भाग आहे हा पूर्णपणे भुयार होतं. तर आत्ता सध्या इथं गावकरी जे लोक आहे शेती वगैरे करतात त्यांनी ते हा बुंजलेला आहे. पण तुम्ही बघाल तर हा पहिले खूप लोक सांगायची की खूप मोठं असं भुयार होतं पण ते आपल्याला आम्ही काय बघितलं नाही. पण लोक सांगायची की हे भुयार आहे म्हणून. तर ते पूर्णपणे हे असं मोठं असं आकाराने होतं पण आता सध्या एवढं ही स्थिती आहे त्याची. हे देवीचं मंदिर आहे. हे आमची ग्रामदेवी आहे आणि हे खूप जुना म्हणजे पुरातन काळातलीच आहे ही देवी आहे. आणि ह्या आम्ही देवीला दरवर्षी म्हणजे मे जेव्हा पावसाळा सुरू होतो त्या पावसाळ्याच्या पहिल्यांदा आम्ही ते सर्व म्हणजे परिसरातील ग्रामस्थ जमा होऊन या देवीला एक सकडं घालतो आणि तिची पूजा आम्ही करत असतो. आणि ती कशासाठी करतो तर या बाबा म्हणजे प्रत्येक वर्षी म्हणजे वर्षाची जेव्हा सुरुवात होते पाऊस पडतो तेव्हा चांगला पाऊस येऊ दे आणि सर्व लोकांना चांगलं सुखी ठेव यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ या देवीची आम्ही दरवर्षी पाऊस पडायच्या आधी पूजा करत असतो. बघा आता आपण ह्या पिंडीजवळ आलो आहे. ही इथूनच्या ग्रामस्थांना ही पिंड एक करंदीच्या झुडपामध्ये निर्देशात आलेली आहे. ही खूप प्राचीन आहे. बघा तुम्हाला आता समजेलच ह्या पिंडीवरनं की आपलं हे शिवमंदिर किती पुराण आहे ते. अशा लिंग ह्या टेकडीमध्ये बऱ्याच ठिकाणी आढळून आलेले आहेत. आताच तुम्हाला एक भुयार दाखवलं, एक मगरदस दाखवला. तर तशीच ही एक पिंड आहे की ही एक करंदीच्या झुडपामध्ये प्राचीन काळून ह्या ग्रामस्थांना इथं आढळून आलेले आहे. तर अशा अनेक इथं आहेत पिंडी अशा. मशाल न्यूज नेटवर्क या चॅनलला आपण जो अल्पावधीतच भरभरून प्रतिसाद दिलेला आहे तो पाहून आम्ही खरं तर भारावून गेलो. या चॅनलला लाखो लोकांनी आत्तापर्यंत बघितलं आहे. म्हणजे तुम्ही जर हे चॅनल आमचं सर्च केलं त्याच्यामध्ये अबाउटमध्ये गेलात आणि चॅनलची माहिती बघितली तर आत्तापर्यंत हे चॅनल किती लोकांनी बघितलं आहे हे तुमच्या लक्षात येईल. अल्पावधीतच हजारो लोक या चॅनलशी जोडली गेली आहेत. त्यांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं. तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर या व्हिडिओच्या खाली लाल रंगामध्ये एक सबस्क्राईबचं आयकॉन येईल ते तुम्ही क्लिक करा. त्यानंतर तात्काळ ते बेलचं आयकॉन येईल त्या घंटीवर क्लिक करा. म्हणजे तुम्हाला आमचे जे व्हिडिओ येतील
नवनवीन व्हिडिओ जे येत राहतात त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला तात्काळ मिळत राहतील. आणि आता हे चॅनल मोठं झाल्यामुळं वाढल्यामुळं आम्हाला हे लिंक पाठवणं शक्य होत नाही. आणि म्हणून लिंक पाठवण्याची अपेक्षा करण्यापेक्षा किंवा तो व्हिडिओ गाजल्यानंतर तो शोधत बसण्यापेक्षा आम्ही जे काही निर्माण करतो ते थेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करावं अशी विनंती करतो. धन्यवाद.